श्रीराम बाजारतर्फे दिवाळी बक्षीस योजना जाहीर. तब्बल 16,684 बक्षिसे. 21 ऑक्टोबरपर्यंत योजना लागू. फलटण येथील श्रीराम बाजारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण 16,684 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. बाजारच्या कोरेगाव शाखेत ही योजना उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना दिनांक 2 ऑक्टोबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील. योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन 125 सीसी मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन 100 सीसी मोटारसायकल यांचा समावेश आहे. यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, व्हर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालिचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात 1500 पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत. योजनेची सोडत बुधवार दिनांक ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम बाजारच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे. कोरेगाव शहरात मेन रोडवर आयडीबीआय बँकेच्या खालच्या मजल्यावर असलेल्या श्रीराम बाजारच्या शाखेत योजना उपलब्ध असून कोरेगाव शहर आणि तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ऊसतोडणी मुकदमांकडून झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करा. पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन केली मागणी. कोरेगाव तालुक्यातील शेतकरी ऊसतोडणी वाहतूकदार यांची राज्यातील तसेच परराज्यातील ऊसतोडणी मुकादम आणि मजुरांकडून झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तात्काळ प्रभावाने तपास करण्यासाठी फलटण तालुक्याच्या धर्तीवर कोरेगाव उपविभागासाठी स्वतंत्र एक पोलीस अधिकारी आणि 8 कर्मचाऱ्यांचे तपास पथक तात्काळ नेमण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे केली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमासाठी दोशी हे सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कोरेगाव येथे आले होते. त्यावेळी सुतार यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, राजश्री तेरणी, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यावेळी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रातील कोरेगाव तालुका हा ऊसाचा आगार समजला जातो. सातारा जिल्ह्यातील आणि लगतच्या पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी आणि सहकारी साखर कारखाने या तालुक्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर गाळप करण्यासाठी घेऊन जातात. कोरेगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून ऊसतोडणी वाहतूकदार म्हणून काम करण्यास गेल्या अनेक वर्षांपासून सुरुवात केली आहे. मात्र महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, विशेष करून पालघर आणि नंदुरबार जिल्हा तसेच मध्य प्रदेशमधील असंख्य मजुरांनी या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्याची रक्कम कोटी रुपयांमध्ये आहे. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात असंख्य गुन्ह्यांची नोंद झाली आहे. काही गुन्हे अद्याप नोंदण्यात आलेले नाहीत असे सुतार यांनी निवेदनात नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून या विषयाच्या मोजक्याच गुन्ह्यांचा तपास केला असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी तपासाला महत्त्व दिले नसल्याचे प्रकर्षाने जाणवून आले आहे. कोरेगावात शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने महसूल प्रशासनाने घेतलेल्या संयुक्त बैठकीत कोणतीही फलनिष्पत्ती झाली नाही. कोरेगाव तालुक्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची आणि दाखल न झालेल्या गुन्ह्यांची माहिती घ्यावी, त्याबाबत कारण मीमांसा करावी. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये तपास करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती सुतार यांनी निवेदनात केली आहे. पोलीस दलाने उपविभाग स्तरावर स्वतंत्र पोलीस पथक तयार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुतार यांनी केली आहे. अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड. प्रतिटन 100 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा. सहकार क्षेत्रातील अग्रणी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने गाळप झालेल्या ऊसाला दिवाळीपूर्वीच प्रतिटन 100 रुपये हप्ता संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून सोमवारी दुपारी 4 वाजता याबाबत माहिती देण्यात आली. सेंद्रिय तालुका सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने 2024-2025च्या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाची प्रतिटन 3200 रुपये
याप्रमाणे संपूर्ण रक्कम संबंधित शेतकऱ्यांना अदा केली होती. दरम्यान कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि संचालक मंडळाने दिवाळीसाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना आणखी 100 रुपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला. याबाबत मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी कारखान्याच्या वार्षिक सभेत आणि बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात प्रतिटन 100 रुपये हप्ता देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार 2024-2025 या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाचा प्रतिटन 100 रुपये दुसरा हप्ता नुकताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आला असून प्रतिटन 100 रुपये याप्रमाणे होणारी एकूण रक्कम 5,74,00,000 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली असून संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच प्रतिटन 100 रुपयांचा दुसरा हप्ता मिळाल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार मनोजदादा घोरपडे आणि नंदकुमार नलवडे यांच्या ए दोस्ती हम नहीं तोडेंगे या गाण्यावर थिरकले नागठाणेकर. आमदारांनी स्वतः गाणे म्हणत मित्राला दिल्या आयुष्यभराच्या शुभेच्छा. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणे म्हणत कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांनी नागठाणे येथील आपल्या जीवाभावाचे मित्र नंदकुमार नलावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रविवारी रात्री उशिरा 10 वाजण्याच्या सुमारास रंगलेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात मनोजदादा आणि नंदकुमार नलावडे यांनी एकत्रित ए दोस्ती हम नहीं तोडेंगे गाणे म्हणत मतदारसंघातील नव्या वाटचालीचा श्रीगणेशा केला. राजकारणापलीकडे मैत्री धर्म जोपासणाऱ्या मनोजदादांच्या या कृतीचे सर्वत्र स्वागत होत आहे. आमदार मनोजदादा घोरपडे हे राजकारणात सक्रिय असले तरी मैत्री धर्म निभावण्यात कोठेही कमी पडत नाहीत. नागठाणे येथे आयोजित नागरी सत्कार सोहळा आणि नंदकुमार नलावडे यांचा वाढदिवस कार्यक्रम अशा संयुक्त सोहळ्यात मनोजदादा घोरपडे आणि नंदकुमार नलावडे यांनी ए दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणे म्हणत आपला मैत्री धर्म जोपासला आहे. हे गाणे शोले चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे आहे आणि ते मैत्रीच्या दृढतेचे प्रतीक आहे. आमदार मनोजदादा घोरपडे यांचा राजकारणाकडे पाहण्याचा किती वेगळा दृष्टिकोन आहे हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पदोपदी पाहावयास मिळत आहे. जिथं आपला राजकीय विचार थांबतो तिथं या माणसाचा विचार सुरू होतोय. हा माणूस ज्या पद्धतीने राजकारणाचा विचार करत आहे तिथपर्यंत आपला विचार पोहोचतसुद्धा नाही आणि तिथंच ठरवलं राजकारणात काही करायचं असेल तर काहीही झालं तरी आयुष्यभर या माणसाची सोबत सोडायची नाही. हे शब्द आहेत नागठाणे येथील युवा नेता नंदकुमार नलवडे यांचे. कराड उत्तरचे आमदार झाल्यापासून मनोजदादांना आणखी जवळून अनुभवता आलं आणि त्यानंतर त्यांच्या प्रतीचा आदर दिवसेंदिवस वाढतच आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अजून काय हवं असतं. मनोजदादा हे पश्चिम महाराष्ट्रातील एक राजकारणी व्यक्तिमत्व, पण राजकारणात असूनही इतर राजकारणी व्यक्तींपेक्षा वेगळ्या वाटेने जाणारे आणि सर्वसामान्य जनतेचा अहोरात्र विचार करणारे नेतृत्व. राजकारणात असूनही निवडणुकीतील फायद्या तोट्याचा विचार न करता जे योग्य आहे, स्वतःच्या मनाला पटलेलं आहे, जे मतदारसंघाचे हिताचं आहे ते परखडपणे मांडणारा नेता म्हणून ते ओळखले जातात. राजकारणात असूनही जातपात न मानणारा, राजकारणात संधी देताना जात न पाहणारा नेता, राजकारणात असूनही लोकांना झुलवत न ठेवणारा, जे काम होणं शक्य आहे त्यालाच हो म्हणणारा नेता. दादा, तुमचं इतरांपेक्षा असलेलं वेगळेपण हेच तुम्ही लोकांच्या मनावर राज करत असल्याचं कारण आहे. या शब्दात नंदकुमार नलवडे यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले.
सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीपासून काही अंतरावर महामार्गावर 5 वाहनांचा विचित्र अपघात, मोठे नुकसान. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीपासून अवघ्या काही अंतरावर कापूरहोळ येथे सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र सर्व वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील महामार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट असून पूर्णपणे रस्ता उकरला आहे. या दरम्यान मालट्रकचा ब्रेक फेल झाल्याने 5 वाहनांना धडक दिली. या अपघातामुळे काही काळ या महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर एका ट्रकचा ब्रेक फेल झाला. ब्रेक निकामी झाल्यामुळे अनियंत्रित झालेल्या या ट्रकने थेट 5 वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये 5ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी भरधाव एकदम धडक ते कारला दिली आणि थांबलाच नाही. कसं मला तर ती डायरेक्ट एअरबॅग ओपन झाल्या माझ्या आणि मग काय कंट्रोलच होईना. कुठे काय तो समोरचा ट्रक का? तुला बघायचा पण चान्स मिळाला नाही ना. डायरेक्ट काही ठोकलं सरळ सरळ, काहीच नाही चान्स मिळाला. स्पीकर कुठे होती? कारचा दरवाजा ओपन होईना. मी तर दुसऱ्या दरवाज्यातनं बाहेर आलो. हो. श्रीराम बाजारतर्फे दिवाळी बक्षीस योजना जाहीर. तब्बल 16,684 बक्षिसे. 21 ऑक्टोबरपर्यंत योजना लागू. फलटण येथील श्रीराम बाजारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण 16,684 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. बाजारच्या कोरेगाव शाखेत ही योजना उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना दिनांक 2 ऑक्टोबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील. योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन 125 सीसी मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन 100 सीसी मोटारसायकल यांचा समावेश आहे. यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, व्हर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालिचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात 1500 पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत. योजनेची सोडत बुधवार दिनांक ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम बाजारच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे. कोरेगाव शहरात मेन रोडवर आयडीबीआय बँकेच्या खालच्या मजल्यावर असलेल्या श्रीराम बाजारच्या शाखेत योजना उपलब्ध असून कोरेगाव शहर आणि तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.